दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून सभागृहात सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। जरांगेंच्या आंदोलनाला साहित्य कोणी पुरवलं याची चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी केली, तर जरांगेंवर आरोप करणारे कुठून आले याची चौकशी करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। हे सगळं घडणार आहे, हे मनोज जरांगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका घ्या। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती घ्या। अध्यक्ष महोदय, या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी टँकर कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय, ते सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची, एका पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय, एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय, SIT लावा अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या, या प्रकरणाची SIT लावा, सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय। त्याची चौकशी आम्ही मागणी करतो, चौकशी करा ना। थांबवलं कोण? माननीय उपमुख्यमंत्री 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ते गृह खातं त्यांनी जास्त सक्षमपणे सांभाळलं। काही आम्हाला माहिती आहे, घ्यावा त्याचा निर्णय। कोण अडवलंय? सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे, बिलकुल चौकशी करा। जो असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे की त्या सगळ्या प्रकरणामागे ही जी घटना घडते, त्यांचं आंदोलन पेटलंय, ते आज भाषा करतायत, ते कुणामुळे, कशामुळे, कोण करायला लावतंय हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे। हे बघा, जे बोलायला टीव्हीवर आलेत ना पोपटपंची, तुम्हाला माहित आहे त्या जरांगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे, त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत, त्याला पर्याय कसा उभा केला गेला हे सुद्धा अध्यक्ष महोदय शोधलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।